तर मॅच नंबर 3 मैदानाच्या आतमध्ये सुरू होताना आपल्याला पाहायला मिळाली. धावप्रकार धावसंख्या 6 धावा आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. स्ट्राईकला आता वैभव पुत्रकांना आपण पाहतोय. या आवडीचा चेंडू सुरेख. चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन निश्चितप्रमाणे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले. 6 षटकांचे सामने आपण पहिले 4 सामने तर 6 वरचे कंपल्सरी आहेत, पण त्यानंतर ज्याच्या 6 मॅच आपल्या बाकी राहणार आहेत त्यासाठी आपल्याला थोडासा षटकांमध्ये GST CST सगळंच लावावं लागणार आहे, म्हणजे थोडीशी कपात होण्याची शक्यता आहे. गोलंदाज तयार. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदलाव. गणेश एक बॅचच्या रूपाने एक सिंगल आली. दोन चेंडू बाकी राहिले, 7 धावा आहेत. या तर आपण पाहतोय कैलास यांच्या बॅट मध्ये चेंडू पोहोचला गेला फाईल मिड विकेटला. तिथे एक सिंगल. धापला 8. एक चेंडू बाकी राहिलाय, 8 धावा आहेत. सुरेख फटका आणि चेंडू सीमा रचेच्या बाहेर आहे. पाहुणी मोका चौकार. धापप्रकार धावसंख्या 12. एक षटक संपले, 12 धावा. धावप्रगती धावसंख्या मॉडेल इंजिनियर्स विंदात 12 धावा आहेत. एक षटक या ठिकाणी संपले. षटक क्रमांक आता मैदानाच्या आतमध्ये दुसरं जे सुरू होईल आणि दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज मार्कवरती कोण आहे गोलंदाजाचं नाव कळवा. गोलंदाजाचं नाव लक्ष्मण. गोलंदाज लक्ष्मण गोलंदाज मार्कवरती 2 लक्ष्मण आहेत. त्यापैकी कोणते लक्ष्मण आहे ते इथे कैलास शिंदे जोरदार फटका खेळतात. क्षेत्ररक्षक आहे तिथे जे सुटला गेलाय आणि त्या दरम्यान 2 धावा ज्या पूर्ण केल्या गेल्यात आणि या 2 धावसंख्येनंतर धावफलक 14 वरती आहे. लक्ष्मण नवले की लक्ष्मण रोणार कोण? नवले. म्हणून धावा येतील. धावफलकाची धावसंख्या 14 आहे. उजव्या तरी मार आहे. सूर्यप्रकारचा फटका इथे क्षेत्ररक्षक आहेत कव्हरच्या दिशेने. एक सिंगल आली आणि सिंगलच्या रूपाने धावफलक 15 धावा. षटक क्रमांक दुसऱ्या मैदानाच्या आतमध्ये चालू असताना 15 वरती धावफलक.
आपण एक वाढला जाईल. धाबरकर धावसंख्या 17, बिनबाद 17 धाबा. धाबरकर आपल्याला पाहायला मिळत आहेत. एकवीस वरती धावलं की बिनबाद 21 सुरेख सुरुवात आहे. कैलास शिंदे आणि वैभव मुत्रक यांची. 2 चेंडू या पॉवरप्लेच्या पहिल्या 2 षटकांचे बाकी राहिले. 21 धावा आहेत. पहिल्यांदा चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता. सुनील शेळके आहेत जे मेन पंचांची भूमिका आहेत, त्यांच्यापर्यंत डिसिजन देतात. हा वाईड बॉल आहे आणि वाईड बॉल नंतर धापरकर धावसंख्या जी आहे ती 22 आहे. मॉडेल इंजिनियर्स आणि त्यांच्या विरोधात आपण पाहिलं तर बिन्नर क्रशर्स ही लढत मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय. त्या दरम्यान एक धाव तर पडून पूर्ण केली गेली आणि या एका धावसंख्येने आपला 23 वरती 23 धावा आहेत. बिनबाद 23. सुरेख सुरुवात इथं होताना आपल्याला पाहायला मिळते. वैभव मुद्रक सर आता स्ट्राईक दिलात. एक चेंडू बाकी राहिलाय या दुसऱ्या षटकातला, पण आपला चेंडू ढकलला आहे. तिथे क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईपर्यंत एक सिंगल ओव्हरमॅनची घेतली जाते आणि षटक क्रमांक 2च्या समाप्तीनंतर धापलक 24 धावा. बिनबाद 24 धावा निश्चितप्रमाणे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील आणि यानंतर परत एकदा सुंदरभूषण मनोज बेल्लेकर संभाषण करतील. धन्यवाद. ही पहा ओहोर संपली. या ओहोरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलक. तर धन्यवाद. 2 षटके या ठिकाणी संपली. 24 धावा धापरकर आपल्याला ज्या पाहायला मिळत आहे. सुरेख सुरुवात आहे मॉडेल इंजिनियर्स या टीम कडून. पहिला सामना तर मॉडेल इंजिनियर्स संघाने अतिशय जबरदस्त लढत आणि त्यामध्ये खास कैलास शिंदे यांची कामगिरी आपण या ठिकाणी पाहिली. 24 धावा आहेत. उर्वरित 4 षटकाचे बाकी राहिलेत. पाहू या उर्वरित 4 षटकात काय करामत होती. नाबाद 24 धावा धापरकर आपल्याला पाहायला मिळत आहेत. यानंतर समालोचनासाठी मी विनंती केली आदरणीय विनयजी दिघे सर यानंतर आपल्याबरोबर जोडले जात आहेत. थँक्यू. या दरम्यान शॉर्ट पिच चेंडू टटवलाय तो डिफाईन लेग क्षेत्रामध्ये. तेथे काहीस खराब क्षेत्ररक्षण याचा फायदा घेत फलंदाजाने 2 धावा पूर्ण केल्या. या 2 धावांच्या मदतीने मॉडेल इंजिनियर्स संघाची धावसंख्या झाली ती बिनबाद 26 धावा. STPL इंडस्ट्रियल प्रोफेशनल चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 या स्पर्धेतील हा दुसरा गटातील सामना. पुन्हा काहीसा शॉर्ट पिच टाकलेला चेंडू टटवलाय. फाईन लेग क्षेत्रामध्ये गेलाय. 1 बाउन्स 2 बाउन्स चौकार. या 4 धावांच्या मदतीने मॉडेल इंजिनियर संघाची धावसंख्या झाली आहे ती बिनबाद 30 धावा. STPL प्रोफेशनल इंडस्ट्रियल चॅम्पियन्स ट्रॉफी आजच्या या दिवसातील सामना क्रमांक 3 खेळवला जातोय तो मॉडेल इंजिनियर्स विरुद्ध बिन्नर क्रशर्स या 2 संघांदरम्यान. 3रं षटक प्रगतीपथावर. पुन्हा काहीसा शॉर्ट पिच टाकले. चेंडू पुन्हा तटवलाय फाईन लेग क्षेत्रामध्ये. तेथे काहीसं खराब क्षेत्ररक्षण, परंतु डिफाईन लेग क्षेत्रातील फिल्डरने चेंडू अडवला. याच दरम्यान 2 धावा घेण्यामध्ये दोनही फलंदाज यशस्वी झाले. याच दरम्यान शॉर्ट रनचा सिग्नल दिलेला आहे पंच गणेश जगताप यांनी. केवळ एकच धाव. 3रं षटक प्रगतीपथावर. बिनबाद 31 धावा. कैलास शिंदे आणि वैभव मुत्रक ही सलामीची जोडी मैदानावर. कैलास शिंदे 7 चेंडू 14 धावा.
वैभव मुत्रक 8 चेंडूंमध्ये 12 धावावर फलंदाजी करतायत. यामागील 2 सामने आपण बघितले, अतिशय रोमहर्षक अशा लढती झाल्या. मागील सामना खेळवला गेला डॉक्टर्स सुपर किंग्स विरुद्ध ॲक्युरा वॉल्स प्रायव्हेट लिमिटेड या 2 संघांदरम्यान. पुन्हा टाकलेला शॉट पिच चेंडू, चेंडूचा समाचार घेतलाय कैलास शिंदे यांनी. चेंडू उडवलाय फाईन लेग क्षेत्रामध्ये. 4 धावांसाठी चौकार. पाहुणी मौका हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी शाखा क्रमांक 1 उद्योग भवन सिन्नर व शाखा क्रमांक 2 सिन्नर बायपास हायवे यांचा सनसनीत चौका. मॉडेल इंजिनियर्स, रूफटॉप सोलर्स आणि इलेक्ट्रिकल इंजिनियर्स कॉन्ट्रॅक्ट या क्षेत्रामध्ये अव्वल दर्जाची असलेली ही कंपनी. पुढील चेंडू काहीसा धीम्या गतीचा टाकलेला चेंडू. चेंडू अवांतर स्वरूपात असणार आहे. 1 धाव अवांतर स्वरूपात मिळालेली आहे. इथे धावसंख्या वाढली, धावसंख्या झाली ती बिनबाद 36 धावा. वैभव मुत्रक आणि कैलास शिंदे यांच्या बॅटमधून अतिशय नेत्रदीपक असे फटके बघायला मिळत आहे. पुन्हा शॉटपीट टाकलेला चेंडू, चेंडू उडवलाय स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. 2 बाउन्स चौकार. पाहुणी मौका हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी शाखा क्रमांक 1 उद्योग भवन सिन्नर व शाखा क्रमांक 2 सिन्नर बायपास हायवे यांचा सनसनीत चौका. एसटीपीएल चे बँकिंग पार्टनर कोटक महिंद्रा बँक सिन्नर शाखा. पुन्हा काहीसा स्टंपच्या जास्त बाहेर टाकलेला चेंडू अवांतर स्वरूपात 1 धाव मिळणार आहे. धावसंख्या पोहोचली ती 41 धावा. प्रमोद महाले वैयक्तिक पहिलं संघाच्या वतीने 3रं षटक टाकत आहेत. 5 चेंडूंमध्ये आतापर्यंत 17 धावा त्यांनी खर्च केलेल्या आहेत. काहीसं महागडा असं षटक म्हणावं लागेल. तितकीच उत्कृष्ट फलंदाजी बघायला मिळते मॉडेल इंजिनियर संघाची. पुन्हा शॉटपीट टाकलेला चेंडू, चेंडू समजू शकले नाही. जसा बॅट्समन समजू शकले नाही तसे विकेट किपर पण समजू शकले नाही. चेंडू गेलाय बाईटच्या स्वरूपात. 4 धावांसाठी चौकार. पाहुणी मौका हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी शाखा क्रमांक 1 उद्योग भवन सिन्नर व शाखा क्रमांक 2 सिन्नर बायपास हायवे यांचा सनसनीत चौका. ही पहा ओहोर संपली. या ओहोरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलक. STPL 2024 पर्व 7वे. या 7व्या पर्वातील STPL प्रोफेशनल चॅम्पियन्स ट्रॉफी दिवस क्रमांक 2. पहिला दिवस खेळवला गेला तो मागील रविवारी 15 तारखेला आणि हा चॅम्पियन्स ट्रॉफीचा दुसरा दिवस खेळवला जातोय तो आज शनिवार दिनांक 21 डिसेंबर 2024. एकूण 14 संघांनी या STPL प्रोफेशनल इंडस्ट्रियल चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सहभाग नोंदवला. अनेक नामांकित कंपन्या आणि नामांकित व्यावसायिक, नामांकित प्रोफेशनल्स या STPL इंडस्ट्रियल प्रोफेशनल चॅम्पियन्स ट्रॉफीचा भाग झाले. खेळण्याचा मनमुराद आनंद लुटला. दरवर्षी व्यावसायिक इंडस्ट्रियल लोकांसाठी STPL ही स्पर्धा आयोजित करत असते आणि याही वर्षी अतिशय सहभाग असलेली ही स्पर्धा चॅम्पियन्स ट्रॉफी यशस्वीरित्या पार पडते. काहीसा ब्लॉकलमध्ये टाकलेला चेंडू. येथे धावाची संधी असणार आहे परंतु यष्टीरक्षक चेंडूला ग्रॅप करू शकले नाही. त्याच दरम्यान दुसरी धाव पूर्ण आणि चोरून 3री ही धाव मिळवलेली आहे. अतिशय युक्तीने 3री धाव मिळवली.
गोलंदाजाला वाटले चेंडू डेड झालेला आहे, परंतु यष्टीरक्षकाने चेंडू न अडवल्यामुळे चेंडू डेड झालेला नव्हता, मृत चेंडू घोषित झालेला नव्हता. याच दरम्यान 3 धावा पूर्ण. या 3 धाव्यांनी धावसंख्या वाढली ती बिनबाद 48 धावा. मॉडेल इंजिनियर संघाची एका मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल होताना दिसते. गणेश खंडारे काहीसा ब्लॉक गोल टाकलेला चेंडू अतिशय सुंदररित्या डिफेन्स केलाय कैलास शिंदे यांनी. चेंडू गेला शॉर्ट पॉइंट क्षेत्रामध्ये, तेथे 1 धाव घेण्यामध्ये यशस्वी झाले. धावसंख्या वाढली ती 49 धावा. मॉडेल इंजिनियर्स रूफटॉप सोलर आणि इंडस्ट्रीयल इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्ट्स मधील अव्वल दर्जाची असलेली ही कंपनी विरुद्ध बिन्नर क्रशर्स. ऑफ स्टंपच्या काहीसा बाहेर टाकलेला चेंडू, अचूक टप्प्यावर केलेली गोलंदाजी. फलंदाज चेंडू समजू शकले नाही, चेंडू निर्धाव असणार आहे. गणेश खंदारे वैयक्तिक दुसरं षटक, संघाच्या वतीने 4थं षटक टाकतायत. आतापर्यंत 1.3 च्या षटकांमध्ये 15 धावा खर्च केलेल्या आहेत. पुन्हा चेंडू हवेत उडाला होता. यष्टी रक्षकापासून काहीसा दूर असलेला चेंडू गेला येतो शॉर्ट थर्डमॅन क्षेत्रामध्ये. तेथे उत्कृष्ट क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल लखन यांच्याकडून. 2 धावा घेण्यामध्ये फलंदाज यशस्वी झालेत, परंतु 2 धावा नक्कीच लखन यांनी आपल्या संघासाठी वाचवल्या. या 2 धावांच्या मदतीने मॉडेल इंजिनियर संघाचा अर्धशतक फलकावर लागलेला आहे. बिनबाद 51 धावा. 3.4 षटकांचा खेळ आतापर्यंत झालेला आहे. पुन्हा काहीसा गुडलेन स्पॉटवर टाकलेला चेंडू, भन्नाट वेगाचा चेंडू, उंचावरून फटका मारण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू आणि चेंडू फळीचा कोणताही संपर्क झाला नाही. चेंडू निर्धाव असणार आहे. दरम्यान इंजिनियर वैभवजी मुत्रक रिटायर्ड हर्ट होत आहेत. रिटायर्ड आउट. इंजिनियर वैभव मुत्रक यांची जागा घेण्यासाठी आले ते महाराष्ट्र पोलीस विनोद दादा जाधव. दरवर्षी ते STPL 2024 या मुख्य स्पर्धेचा भाग असतात, परंतु यावर्षी काही कारणास्तव त्यांनी त्या स्पर्धेऐवजी STPL प्रोफेशनल इंडस्ट्रियल चॅम्पियन्स ट्रॉफी या स्पर्धेत खेळण्याचा निर्णय घेतला. बघा, STPL शी जोडले गेलेले जे काही लोक आहेत त्यांना या स्पर्धेचा मोह कधीच आवरत नाही. कितीही काम असलं, कितीही व्यस्त असं शेड्यूल असलं, तरी त्यातून STPL खेळण्यासाठी काही ना काही मार्ग ते काढत असतात आणि या स्पर्धेशी जोडण्याचा प्रयत्न करत असतात. षटक क्रमांक 4. काहीसा पुढे टाकलेला चेंडू तटवलाय मिडविकेट क्षेत्रामध्ये. तेथे शॉर्ट मिडविकेट मध्ये एक क्षेत्ररक्षक उपलब्ध. चेंडू नो बॉल. पंच सुनील शेळके यांचा नो बॉल असल्याचा इशारा आलेला आहे. या नो बॉलच्या स्वरूपात 1 आणि बॅटने काढलेली एक अशा 2 धावा या चेंडूवर आल्या. अजूनही 1 चेंडूंचा खेळ या षटकामध्ये शिल्लक आहे. धावसंख्या पोचली ती 53 धावांवर. बिनबाद 53 धावा. लेग साइडला 6 क्षेत्ररक्षक झाल्यामुळे हा नो बॉल दिला गेलेला आहे. बघा, क्रिकेट खेळताना आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती यांनी ठरवून दिलेल्या नियमानुसार आपण STPL 2024 ही स्पर्धा खेळवत असतो. पुन्हा काहीशा लेग स्टंपच्या बाहेर टाकलेला चेंडू, यष्टीरक्षकाला चेंडू अडवता आलेला नाही. याच दरम्यान वाईड +1 अशा 2 धावा धावसंख्येमध्ये ऍड झाल्यात. या दरम्यान धावसंख्या वाढली ती 55 धावा. शेवटचा 1 चेंडूसाठी गणेश खंदारे
अतिरिक्त स्वरूपात अनेक धावा देत आहेत. शेवटचा एकच चेंडू पडणं बाकी आहे. पुन्हा पुढे टाकलेला चेंडू, चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक मिड ऑफचा चेंडू खाली, परंतु एक आसानसा झेल तिथे सुटलेला आहे. याच दरम्यान 2 धावा घेण्यामध्ये दोनही फलंदाज यशस्वी झालेत, परंतु झेल घेतला जरी असला तरी फ्री आउट होता. येथे 4था षटक संपलंय. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती बिनबाद 57 धावा. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलक. मॉडेल इंजिनियर्स, रूफटॉप सोलर आणि इलेक्ट्रिकल इंडस्ट्रीयल कॉन्ट्रॅक्ट्स या क्षेत्रामधील अग्रगण्य अशी कंपनी विरुद्ध बिन्नर स्टोन क्रशर्स. बिन्नर क्रशर्स या नावाने मैदानात संघ उतरलाय. बिन्नर स्टोन क्रशर्स हेही स्टोन क्रशर या क्षेत्रातील एक सिन्नर मधील नामवंत नाव. या 2 संघांदरम्यान चालू असलेला हा सामना. गोलंदाजाचं नाव काय? गोलंदाजाचं नाव काय सांगायचं? पुन्हा वैयक्तिक दुसऱ्या संघासाठी 5वं षटक घेऊन आलाय तो लक्ष्मण नवले. सामना करताय कैलास. काहीसा ब्लॉकवर टाकलेला चेंडू बॅटच्या आतील कडा घेऊन गेलाय तो. शॉर्ट फाईनल क्षेत्रामध्ये तेथे क्षेत्ररक्षक आहे, परंतु या दरम्यान एक धाव घेण्यामध्ये दोनही फलंदाज यशस्वी झालेत. धावसंख्या वाढली ती 58 धावा. विनोद जाधव वैयक्तिक 2 चेंडू 3 धावावर फलंदाजी करतायत. पुन्हा कायसा पुढे टाकलेला चेंडू उडवलाय, गेलाय लॉंग ऑन सीमा रेषेबाहेर. 6 धावांसाठी असणार आहे एसटीपीएल षटकार. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. घुंगरू फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स मॉल प्रोप्रायटर माननीय राहुल भाऊ भावसार यांचा दणदणीत षटकार. इथे गोलंदाजाने घेतलंय फलंदाजाशी वैर आणि चेंडूला पाठवलंय 6 धावांसाठी करण्यासाठी सैर. या 6 धावांनी मॉडेल इंजिनियर संघाची धावसंख्या झाली ती बिनबाद 64 धावा. कैलास शिंदे वैयक्तिक 12 चेंडू 24 धावांवर फलंदाजी करतायत. विनोद जाधव 3 चेंडू 9 धावा. उत्तुंग असा षटकार बघायला मिळाला. काहीसा शॉर्ट पिच टाकलेला चेंडू टटवला आहे तो डीप मिडविकेट क्षेत्रामध्ये. 1 धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात कैलास शिंदे होत आहेत. धाव बाद. मॉडेल इंजिनियर संघाला लागलेला धक्का क्रमांक 1. धावसंख्या आहे ती 1 बाद 64 धावा. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. पाचवं षटक प्रगतीपथावर. मॉडेल इंजिनियर्स, सोलार रूफटॉप आणि इलेक्ट्रिकल इंडस्ट्रीयल कॉन्ट्रॅक्ट्स या क्षेत्रामधील अव्वल अशी कंपनी. मॉडेल इंजिनियर संघाला लागलेला धक्का क्रमांक 1. 65 धावांवर 1 बाद 65 धावा. फलंदाजीसाठी आले आहेत सिन्नरचे कृष्णा सातपुते, योगेश शिंदे. चेंडू उंचावर मारण्याचा प्रयत्न, धावबाद करण्यास संधी असणार आहे आणि येथे योगेश शिंदे एकही चेंडू न खेळता झाले आहेत धावबाद. मॉडेल इंजिनियर संघाला लागलेला धक्का क्रमांक 2. छोटी अशी धाव घेण्याचा दोनही फलंदाजांचा प्रयत्न होता, परंतु योगेश शिंदे ही धाव पूर्ण करू शकले नाही. या दरम्यान धावबाद झालेत 2 बाद 65 धावा. 4.4 षटकांचा खेळ झालेला आहे. अजूनही उर्वरित 8 चेंडू. बघूया या 8 चेंडू मध्ये मॉडेल इंजिनियर संघ किती धावसंख्येचं लक्ष ठेवणार आहे. बिन्नर क्रशर्स या संघासमोर सूर्यकांत थोरात, पिंटू भाऊ,
पहिला चेंडू ब्लॉक होल, अतिशय वेगवान मारा, चेंडूला समजू शकले नाही. चेंडू निर्धाव असणार आहे. काहीसा तिखट असा या षटकामध्ये मारा करताना गोलंदाज लक्ष्मण. पुढील चेंडू ब्लॉक होल टाकलेला चेंडू, चेंडू टटवला आहे तो शॉर्ट मिड विकेट क्षेत्रामध्ये. याच दरम्यान दोन धावा घेण्यामध्ये फलंदाज यशस्वी झाला. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता, परंतु विनोद जाधव यांनी ही धाव नाकारली. या 2 धावेने धावसंख्या झाली ती 2 गडी बाद 67 धावा. येथे षटक संपलंय. 5 षटकाच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 67 धावा. मॉडेल इंजिनियर्स, रूफटॉप सोलर आणि इलेक्ट्रिकल इंडस्ट्रीयल कॉन्ट्रॅक्ट्स या क्षेत्रामधील अग्रगण्य असलेली अशी कंपनी. शेवटचा षटक टाकण्यासाठी येत आहे ते सिन्नर मधील नामवंत असे व्यावसायिक, तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनाचा याचे असलेले सिन्नरचे अध्यक्ष विनोद जाधव यांनी या षटकात जर लगातार 3 षटकार खेचले तर भूषण उगले यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. चेंडू उंच उडाला होता, झेल घेण्याचा प्रयत्न होता, परंतु यष्टीरक्षकाच्या डोक्यावरून चेंडू फ्लाय होऊन गेला शॉर्ट फाईन लेग क्षेत्रामध्ये. या दरम्यान 1 धाव घेण्यामध्ये फलंदाज यशस्वी झालेत. येथे चेंडू वाईड होता, परंतु याच दरम्यान धावबादच्या स्वरूपात विनोद जाधव परत आहेत. शरद बाबुगे यांना मिळालेली विकेट मिळाली असती, परंतु धावबादच्या स्वरूपात असल्यामुळे ती विकेट त्यांच्या नावावर जमा होणार नाहीये. विनोद भाऊ यांची जागा घेण्यासाठी गेले ते पिंटू भाऊ यांनी चेंडू उडवलाय मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये. चेंडू गेलाय 6 धावांसाठी. एसटीपीएल षटकार. शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. हॉटेल विठू माऊली, प्रोप्रायटर माननीय कैलास आव्हाड, शंकर आव्हाड व सतीश दिघोळे यांचा दणदणीत षटकार. धावसंख्या झाली 74. पुन्हा काहीसा ब्लॉक होल टाकलेला चेंडू. 1 धाव पूर्ण, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न असणार आहे. काहीसं खराब क्षेत्ररक्षण. या खराब क्षेत्ररक्षणाचा फायदा उठवत 2 धावा घेण्यामध्ये झालेत फलंदाज यशस्वी. पिंटू भाऊ थोरात यांनाही सलग 3 षटकारांसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक होतं, परंतु केवळ 2 चेंडू शिल्लक राहिलेत. 3 गडी बाद 76 धावांवर धावसंख्या पोहोचली मॉडेल इंजिनियर संघाची. सूर्यकांत थोरात 5 चेंडू 10 धावांवर फलंदाजी करता. एक मोठा षटकार त्यांच्या बॅटमधून बघायला मिळाला मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये. शॉर्ट पिच चेंडू, चेंडू पुन्हा उडालाय, परंतु क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल, परंतु झेल सुटलेला आहे. सूर्यकांत थोरात यांना मिळालेलं जीवदान. याच दरम्यान 1 धाव घेण्यामध्ये फलंदाज यशस्वी झालेत. धावसंख्या झाली ती 3 गडी बाद 77 धावा. शेवटचा एक चेंडू ना स्पिन केलेला चेंडू, चेंडू टटवलाय तो शॉर्ट लेगच्या क्षेत्रामध्ये, लॉंग लेगच्या क्षेत्रामध्ये. तेथे 1 धाव पूर्ण, दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात सूर्यकांत थोरात झाले धावबाद. 6व्या षटकाची समाप्ती. 6 षटकाच्या समाप्तीनंतर मॉडेल इंजिनियर संघाची धावसंख्या झाली ती 4 गडी बाद 78 धावा. आणि बिन्नर क्रशर्स या संघासमोर असणार आहे 79 धावांचं आव्हान.
कॅप्टनसाठी अजय भाऊ त्यांच्या हस्ते टॉच करणार आहे. तुमची कोणती उज्ज्वल इंजिनिअरिंगचे कॅप्टन चला फास्ट चला जरा यामध्ये प्रोफेशनल चॅम्पियन ट्रॉफी यामध्ये आज इंडस्ट्रीयल आणि प्रोफेशनल चॅम्पियनचे संघ जे आहेत ते खेळत आहेत आणि यामध्ये आजच्या दिवसातला हा चौथा सामना जो आहे डी ग्रुपचा वॅट्रिक्स वर्सेस उज्ज्वल इंजिनिअरिंग्स दोन्ही कप्तान आलेले आहेत. टॉच होतोय आता. टॉच विन वॅट्रिक्स काय निर्णय घेत आहे? निर्णय सांगा ना. बोला ना, बोला. निर्णय सांगा. फिल्डिंग पहिल्यांदाच एक वॅट्रिक्स टीम जी आहेत एक इंडस्ट्रीयल चॅम्पियन ट्रॉफी आणि आपण प्रोफेशनल चॅम्पियन ट्रॉफी एकत्रित घेण्याचा प्रयत्न केला आहे. काय वाटतं या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी? नियोजन खूप छान आहे. आम्ही समोरच्या टीमला कमीत कमी रनामध्ये थांबवण्याचा प्रयत्न करू. टीम प्लॅनिंग काय आहे? आता होतंय काय की आयोजक टीममधील अध्यक्ष तुमच्या टीममध्ये खेळत आहे, असं होईल की अध्यक्ष टीममध्ये खेळत आहे म्हणजे टीमला काही सपोर्ट जास्त मिळेल आणि नक्कीच प्रेक्षक इतर ज्या टीम्स आहेत जसं STPLच्या मेन टीमचे 14 टीममध्ये त्यांच्यामध्ये चांगले सामने झाले काल. आजही आपण चांगले सामने बघणार आहोत. टीम चांगली आहेत, समोरची पण टीम चांगली आहेत. काय प्लॅनिंग केलं आज? प्लॅनिंग आम्ही ग्राउंडवरती दाखवू, इथं नाही बोलून दाखवणार आम्ही. ओके, धन्यवाद. टॉस हरलेला आहे सुनील भाऊ. आता पुढे तुम्हाला चान्स आहे, डबल लीग मॅच आहेत. पहिली मॅच आहे, टॉस हरले, तुमचं काय टार्गेट असेल देण्याचं? आम्ही टॉस जिंकला असतो तरी आधी बॅटिंगच घेणार होतो. ओके, धन्यवाद. स्पर्धेमध्ये आज इंडस्ट्रियल आणि प्रोफेशनल आहेत. तर विकास जाधव सर, तुम्हाला काय वाटतं स्पर्धेबद्दल? स्पर्धा ज्यांनी आयोजित केली त्यांचं मी मनापासून धन्यवाद करतो. खूप मॅचेस बघितल्या आम्ही आजूबाजूला 20-30 किलोमीटरच्या, पण असं जे नियोजन केले खूपच छान. आणि ह्या वर्षी तर खूपच चेंजेस आले आणि माझ्याकडून जेवढे पण खेळाडू आहे त्यांना चेअरअपसाठी आणि पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देतो. धन्यवाद सर. मॅच चालू होते आता. मॉडेल इंजिनिअरिंग वर्सेस बिन्नर क्रेशर्स. ओव्हर टू कॉमेंटेटर बॉक्स, गणेश सर. धन्यवाद गणेश सर. पुढील सामना खेळवला जातोय तो उज्ज्वल इंजिनिअरिंग विरुद्ध विएट्रिस या दोन संघांदरम्यान. विएट्रिस संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. तर जाऊया या सामन्याकडे. सामना खेळवला जातोय मॉडेल इंजिनियर्स विरुद्ध बिन्नर क्रशर्स या दोन संघांदरम्यान. प्रथम फलंदाजी करताना मॉडेल इंजिनियर्स संघाने धावसंख्या बनवली ती 78 धावा. फलंदाज नाव शरद बिन्नार. पहिला चेंडू शरद वर्सेस शरद. अतिशय अनुभवी असलेले सिन्नर या शहरातील नामवंत STPLचे उपाध्यक्ष सन्माननीय सरजी गोदरे सर मॉडेल इंजिनियर्स या आपल्या संघाकडून वैयक्तिक पहिलं षटक, सांघिक पहिलं षटक घेऊन आलेले आहेत. पहिला चेंडू काहीसा वाईड अवांतर स्वरूपात टाकलेला चेंडू यष्टीरक्षक इंजिनियर वैभवजी मुत्रक चेंडूला पकडू शकले नाही. वाईट +1 अशा 2 धावा एकही चेंडू न खेळता बिन्नर क्रशर्स या संघाच्या धावफलकावर. काहीसा गुडलँड स्पॉटवर टाकलेला चेंडूने उसळी घेत, परंतु फलंदाजाने चेंडूला ओळखले आणि काहीसा ढकलला तो गलीच्या क्षेत्रामध्ये. तेथे आपण बघतोय सिन्नरचे सचिन तेंडुलकर, विनोदजी दंताळ. या एका धावेने धावसंख्या 3 धावा. पुन्हा काहीसा पुढे टाकलेला चेंडू हवेत, चेंडू गेलाय मिड ऑफच्या डोक्यावरून. 4 धावांसाठी चौकार.
पाहुणी मौका हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी शाखा क्रमांक 1 उद्योग भवन सिन्नर व शाखा क्रमांक 2 सिन्नर बायपास हायवे यांचा सनसनीत चौका. कैसा बॅटीखाली टाकलेला चेंडू फलंदाजाने ओळखला. चेंडू उडवला लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये 4 धावांसाठी. या 4 धावांनी धावसंख्या 7. पुन्हा गुडल्या स्पॉटवर टाकलेला चेंडू बॅकफुटवर जाऊन कव्हरच्या क्षेत्रामध्ये फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू आणि चेंडू फळीचा कोणताही संपर्क झालेला नाही. चेंडू निर्धाव असणार आहे. पुन्हा गुडलेन स्पॉटवर टाकलेला चेंडू अतिशय सुरेख टप्प्यावर गोलंदाजी करतायत शरदजी गोजरे. वय वर्ष 54. या 54 वयात देखील एका तरुण गोलंदाजाला लाजवेल अशी योग्य टप्प्यावर गोलंदाजी करताना शरदजी गोजरे. पुन्हा चेंडू हवेत आहे. मामा झेल घेण्यासाठी प्रयत्नशील होते आणि इथे काय होत आहे. सोनी मामा आणि दौलतजी केकान ही जोडी चेंडू अडवता मैदानावर स्विमिंगचा आनंद घेताना. याच दरम्यान 3 धावा घेण्यामध्ये दोनही फलंदाज यशस्वी झालेत. धावसंख्या झाली ती बिनबाद 10 धावा. पुन्हा चेंडू उडवलाय तो डीप कव्हर क्षेत्रामध्ये. 1 बाउन्स 2 बाउन्स आणि तेथे पिंटू थोरात यांचा क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न अयशस्वी. याच दरम्यान षटक संपलं. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती बिनबाद 14 धावा. ही पहा ओहोर संपली. या ओहोरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल गावठा सिन्नर. माननीय डॉक्टर सुनील इलक. शिक्षण व गुणवत्तेनुसार सर्वच औद्योगिक आणि खाजगी क्षेत्रात परमनंट नोकरी जॉब मिळवून देणारी एकमेव विश्वसनीय संस्था सन्माननीय गणेश आव्हाड यांची सक्सेस जॉब प्लेसमेंट. योग्य व्यक्तीसाठी योग्य नोकरी. सिन्नर नाशिक सुपरहिट स्पर्धा. STPL मधील या सामन्याचे प्रायोजक आहे नगरसेवक माननीय पंकज अप्पा मोरे. यशवंत बिल्डर्स अँड डेव्हलपर्स. 79 धावांचा आव्हान मैदानात घेऊन फलंदाजीसाठी उतरलेले बिन्नर क्रशर्स या संघाची सलामीची जोडी. पहिल्या षटकात त्यांनी 14 धावा वसूल केल्यात. अजूनही 30 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 65 धावा जिंकण्यासाठी करायच्या आहेत त्या बिन्नर क्रशर्स या संघाला. मॉडेल इंजिनियर्स रूफटॉप सोलार आणि इलेक्ट्रिकल इंडस्ट्रीयल कॉन्ट्रॅक्ट्स या क्षेत्रात असलेली अग्रगण्य अशी कंपनी. प्रथम फलंदाजी करताना 78 धावा केल्यात. 79 धावांचं लक्ष ठेवलं बिन्नर क्रशर्स या संघासमोर. पहिल्या षटकात 14 धावा दिल्यात. दुसरं षटक घेऊन आले सोनी मामा पाटोळे. चेंडू उंचावरून उडवलाय स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. गेलाय 6 धावांसाठी षटकार. हा गेला उत्तुंग षटकार. SS मोबाईल प्रोप्रायटर माननीय राहुल भाऊ भाऊसार यांचा खतरनाक षटकार. समीर बिन्नर अतिशय आक्रमक अशी फलंदाजी करतायत. उंच पुऱ्या देहयष्टीचे असलेले फलंदाज. अतिशय तगडा प्रहार बघायला मिळाला त्यांच्या बॅटमधून 6 धावांसाठी. 20 धावा धाव फलकावर. काहीसा शॉर्ट पिच टाकलेला चेंडू. चेंडू हवेत आहे. पुन्हा उडवला आहे लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये. चेंडू काय आहे. चेंडू यशस्वीरित्या अडवला आहे. क्षेत्ररक्षक योगेश शिंदे यांनी. याच दरम्यान 1 धाव घेण्यामध्ये फलंदाज यशस्वी झालेत. या एका धावेने धावसंख्या वाढली ती 21 धावा. समीर बिन्नर आल्यापासून आपले इरादे स्पष्ट केले. 6 चेंडूंमध्ये 14 धावांवर फलंदाजी करतायत लक्ष्मण नवले. पुन्हा शॉर्ट पिच टाकलेला चेंडू. चेंडू हवेत होता. अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. मिड ऑनच्या क्षेत्रामध्ये योगेश शिंदे तेथे क्षेत्ररक्षण करतायत. परंतु याच दरम्यान 1 धाव घेण्यामध्ये ते फलंदाजाने रोखू शकले नाहीयेत. या एका धावेने धावसंख्या बिनबाद 22 धावा. अजूनही 27 चेंडूंमध्ये 57 धावांची गरज आहे बिन्नर क्रशर्स संघाला जिंकण्यासाठी.
दुसरं षटक प्रगतीपथावर. पुन्हा काहीसा पुढे टाकलेला चेंडू उंचावरून मिड विकेटच्या डोक्यावरून उंचावरून मारण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू आणि चेंडू फळीचा कोणताही संपर्क झाला नाही. चेंडू निर्धाव असणार आहे. सोनी मामा पाटोळे MIDC माळेगाव या क्षेत्रात. पुन्हा चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक विनोद जाधव, अतिशय सुरेख झेल बघायला मिळालेला आहे. माफ करा, सूर्यकांत थोरात, पिंटू भाऊ बघा. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. सन्माननीय कुणाल भाऊ चांदोरे, ब्राईट फ्युचर इन्शुरन्स लोन्स इन्व्हेस्टमेंटर्स यांची बळीची टाळी. आपण जर बघितलं तर इंडस्ट्रीयल प्रोफेशनल या क्षेत्रातील जे व्यक्ती आहेत, आपल्या कामाच्या बिझी शेड्यूलमुळे त्यांना खेळण्यासाठी जास्त वेळ मिळत नाही. कोण शनिवारी रविवारी प्रॅक्टिस करतं, तर कोणी महिन्यातून, तर कोणी डायरेक्ट ही स्पर्धा आल्यावरच खेळतं. म्हणजे वर्षातून एकदाच ते स्पर्धा खेळत असतात आणि त्या दरम्यान केली तर थोडीफार प्रॅक्टिस करत असतात. परंतु आपण बघितलं STPL मध्ये अनेक झेल सुटलेत, परंतु इंडस्ट्रीयल आणि प्रोफेशनल चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये अतिशय सुरेख असे झेल आपल्याला बघायला मिळतात. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या सर्व सन्माननीय व्यावसायिकांसाठी. सूर्यकांत थोरात यांच्या मार्फत अतिशय सुरेख झेल बघायला मिळाला ना. काहीसा फुलटॉस टाकलेला चेंडू हुक केलाय, परंतु याच दरम्यान क्षेत्ररक्षक उपलब्ध. सुंदर क्षेत्ररक्षण. याच दरम्यान एक धाव घेण्यामध्ये फलंदाज यशस्वी. रिव्ह्यू असणार आहे नो बॉल साठी, चेक करायचंय. पंच सुनील शेळके यांच्याकडून रिव्ह्यूची मागणी केली जाते. अतिशय सुरेख बांधणी केलेले सर्व संघ आपल्याला बघायला मिळालेत. पहिले जे काही सामने झालेत आपण बघितलं, ॲक्युरा बॉल्स यांचा अतिशय मजबूत संघ, त्यानंतर डॉक्टर सुपर किंग्स, अतिशय सुरेख फलंदाजी बघायला मिळाली. ॲक्युरॉल संघाने 6 षटकांमध्ये 82 धावांचं उभं केलेलं आव्हान त्यांनी 4.3 षटकांमध्ये डॉक्टर सुपर किंग्स संघाने अतिशय सहजरित्या पार केलं. फेअर डिलिव्हरी असणार आहे. येथे षटकाची समाप्ती. 2 षटकाच्या समाप्तीनंतर बिन्नर क्रशर्स 1 गडी बाद 23 धावा. STPL चे बँकिंग पार्टनर कोटक महिंद्रा बँक, सिन्नर शाखा. 82 धावांचं दिलेलं आव्हान डॉक्टर सुपर किंग्स या संघाने अतिशय लिहिलं. या केवळ 4.3 षटकांमध्ये पार केलं. डॉक्टर सुशील अंतुर्लीकर, डॉक्टर हनुमंत गिरी आणि डॉक्टर सांगळे या तीनही फलंदाजांनी अतिशय उत्कृष्ट फलंदाजी केली. शॉर्ट पिच चेंडू हवेत आहेत. क्षेत्ररक्षक योगेश शिंदे डाऊन द बॉल आणि घेतलाय अतिशय सोपा झेल. बिन्नर क्रशर्स संघाला लागलेला धक्का क्रमांक 2. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. सन्माननीय कुणाल भाऊ चांदोरे, ब्राईट फ्युचर इन्शुरन्स लोन्स इन्व्हेस्टमेंटर्स यांची बळीची टाळी. माजी नगराध्यक्ष विठ्ठल राजे उगले अर्थात व्ही राजे ग्रुप सिन्नर यांच्या वतीने STPLच्या क्रिकेटच्या स्पर्धेसाठी सहभागी झालेले संघमालक, खेळाडू, प्रेक्षक राजे आणि उपस्थित असणाऱ्या सर्व मान्यवरांचे मनापासून हार्दिक स्वागत.
येथे विकेट आहे. अतिशय सुरेख चेंडू बघायला मिळाला. वैभव मुत्रगा धक्का क्रमांक 3. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. सन्माननीय कुणाल भाऊ चांदोरे, ब्राईट फ्युचर इन्शुरन्स लोन्स इन्व्हेस्टमेंटर्स यांची बळीची टाळी. आपल्या सर्वांची लाडकी स्पर्धा STPL या क्रिकेटच्या स्पर्धेसाठी सौजन्य देणारे माननीय राजाभाऊ हिरे. इंजिनियर वैभवजी मुत्रक यांना मिळालेली ही पहिली विकेट. फलंदाजी अतिशय सुरेख बघायला मिळाली होती त्यांच्या माध्यमातून. अष्टपैलू असं प्रदर्शन करताना आपल्या संघासाठी बिन्नर क्रशर्स या संघाचे 3 गडी बाद 25 धावा. अजूनही 21 चेंडूंमध्ये 54 धावांची गरज. बिन्नर क्रशर्स या संघाला अजूनही विजयासाठी 21 चेंडू 54 धावांची गरज. लक्ष्मण ढोन्नार पुढील फलंदाज असणार आहे वैभवजी मुत्रक यांचा सामना करताना. पुन्हा ब्लॉकवर टाकलेला चेंडू. फलंदाज समजू शकले नाही. यष्टीरक्षकही समजू शकले नाही. चेंडू गेलाय तो शॉर्ट शॉर्टमॅन क्षेत्रामध्ये. तेथे सन्माननीय किरणजी भंडारी अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण करताना. पुन्हा काहीसा शॉर्टपिट टाकलेला चेंडू ढकलण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅटची आतील कडा घेऊन चेंडू एक टप्पा यष्टीरक्षकाच्या हातात. कोणतीही धाव नसणार आहे. अतिशय सुरेख षटक बघायला मिळत आहे ते वैभवजी यांच्याकडून. पुन्हा पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू टटवला आहे डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये. योगेश शिंदे क्षेत्ररक्षक म्हणून तेथे उपलब्ध. दरम्यान 1 धाव घेण्यामध्ये फलंदाज यशस्वी झालेत. येथे 3 षटकांची समाप्ती आहे. 3 षटकाच्या समाप्तीनंतर बिन्नर क्रशर्स 3 गडी बाद 26 धावा. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलक. पुढील षटक घेऊन येत आहे सचिन तेंडुलकर ऑफ सिन्नर. विनोदजी दंताळ त्यांना सलग 3 विकेटसाठी सचिन उकाळे यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस असणार आहे. पहिला चेंडू स्लो टाकले. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून गेलाय. लॉंग लेग सीमारेषेबाहेर 6 धावांसाठी षटकार. हा गेला उत्तुंग षटकार. SS मोबाईल प्रोप्रायटर माननीय राहुल भाऊ भाऊसार यांचा खतरनाक षटकार. अतिशय धीम्या गतीचा टाकलेला चेंडू फलंदाजाने ओळखला आणि चेंडू उडवला. लॉंग लेग सीमारेषेबाहेर 6 धावांसाठी. धावसंख्या 32. पुन्हा चेंडू हवेत आहे, परंतु चेंडू जातोय नो मॅन्स लँड क्षेत्रामध्ये. 1 धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि या दरम्यान 2 धावा घेण्यामध्ये फलंदाज यशस्वी झालेत. या 2 धावेंनी बिन्नर क्रशर संघाची धावसंख्या वाढली ती 3 गडी बाद 34 धावा. अजूनही 16 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. धावा बनवायच्या 45. प्रतिषटक 16.88 च्या सरासरीने. सोनीमामा पाटोळे विनोद भाऊंना काहीच मोलाचं मार्गदर्शन करताना बघूया हे मोलाचं मार्गदर्शन संघासाठी किती उपयोगी येतंय. पुन्हा टाकलेला चेंडू गुडलँड स्पॉटवर टाकलेला चेंडू स्वीप करण्याचा प्रयत्न होता. चेंडू गेलाय लॉंग लेग क्षेत्रामध्ये. येथे 1 धाव घेण्यामध्ये फलंदाज यशस्वी झाले. धावसंख्या वाढली 35 धावा. मॉडेल इंजिनियर्स, रूफटॉप सोलर आणि इलेक्ट्रिकल इंडस्ट्रियल कॉन्ट्रॅक्ट्स या क्षेत्रामध्ये असलेली अग्रगण्य कंपनी. पुन्हा अतिशय धीम्या गतीचा टाकलेला चेंडू. फलंदाजांना ब्लफ करण्याचा प्रयत्न चालू आहे. फलंदाज चेंडू ओळखू शकला नाही. फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये चेंडू उंचावरून मारण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क झालेला नाही. चेंडू निर्धाव असणार आहे. पुन्हा फुल टॉस टाकलेला चेंडू. या चेंडूचा घेतलाय समाचार. चेंडू पाठवलाय थेट षटकारासाठी 6 धावा. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. घुंगरू फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स मॉल प्रोप्रायटर माननीय राहुल भाऊ भाऊसार यांचा दणदणीत षटकार.
फलंदाजाने घेतलाय चेंडूचा समाचार आणि वसूल केलाय षटकार. सुंदर षटक चालू होतं, परंतु या षटकाराने विनोदजी दंताळ यांनी 5 चेंडूंमध्ये 15 धावा खर्च केले आहेत. 13 चेंडू 38 धावांची गरज आहे बिन्नर क्रशर संघाला. शेवटचा चेंडू या षटकातील. पुन्हा काहीसा सुंदर टाकलेला चेंडू, गुड लेग स्पॉटवर टाकलेला चेंडू. फलंदाज समजू शकला नाही स्वीप मारण्याचा प्रयत्न, परंतु कोणताही संपर्क नाही. षटक संपलं. 4 षटकांची समाप्ती. 3 गडी बाद 41 धावा. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलक. चार षटकाच्या समाप्तीनंतर बिन्नर क्रशर संघाची धावसंख्या झाली 3 गडी बाद 41 धावा. अजूनही 12 चेंडूंचा खेळ शिल्लक. 38 धावांची गरज बिन्नर क्रशर संघाला जिंकण्यासाठी असणार आहे. प्रति षटक 19 धावा त्यांना वसूल करायच्या आहेत. पुढील षटक घेऊन येत आहेत मॉडेल इंजिनियर्स संघाचे संघनायक मॉडेल इंजिनियर्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे प्रोप्रायटर सन्माननीय किरणजी भंडारी सर. रूफटॉप सोलार आणि इलेक्ट्रिकल इंडस्ट्रियल कॉन्ट्रॅक्ट्स या क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी. बघूया शॉर्ट पिच चेंडू. चेंडू तटवला. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. योगेश शिंदे तेथे आहे. झेल झालेला आहे. धक्का क्रमांक 4. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. सन्माननीय कुणाल भाऊ चांदोरे, ब्राईट फ्युचर इन्शुरन्स लोन्स इन्व्हेस्टमेंटर्स यांची बळीची टाळी. मॉडेल इंजिनियर्स अग्रगण्य असलेली कंपनी, त्याचे प्रोप्रायटर किरण भाऊ भंडारी पहिल्याच चेंडूवर यशस्वी झालेत. पहिल्याच चेंडूवर त्यांनी महत्वाचा असा बळी टिपलाय. जसे व्यावसायिक क्षेत्रात अग्रगण्य आहे तसाच आज गोलंदाजीमध्येही त्यांनी अग्रगण्य असं राहण्याच्या दिशेने यशस्वीरित्या पहिलं पाऊल उचललेलं आहे. पहिल्याच चेंडूवर बळी मिळवलाय. पहिला चेंडू शरदजी घुगे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना सिन्नर शहर अध्यक्ष सन्माननीय शरदजी घुगे यांनी जर सलग 3 चेंडूवर 3 षटकार खेचले तर भूषणजी उगले यांच्याकडून असणार आहे 501 रुपयांचं पारितोषिक. बघूया ते यात यशस्वी होत आहेत. शॉर्ट पिच चेंडू. चेंडू उडवलाय मिड विकेट क्षेत्रामध्ये. चेंडू गेलाय 6 धावांसाठी. षटकार. शिवछत्रपतींचा छावा. मिळाल्या 6 धावा. हॉटेल विठू माऊली, प्रोप्रायटर माननीय कैलास आव्हाड, शंकर आव्हाड व सतीश दिघोळे यांचा दणदणीत षटकार. या 6 धावांनी बिन्नर क्रशर संघाची धावसंख्या झाली ती 4 गडी बाद 48 धावा. अजूनही 9 चेंडूंचा खेळ शिल्लक. 31 धावांची गरज असणार आहे. काहीसा पुढे टाकलेला चेंडू. चेंडू टटवलाय मिडविकेट क्षेत्रामध्ये. विनोद दादा जाधव तेथे क्षेत्ररक्षण अतिशय सुंदर असणार आहे, परंतु याच दरम्यान 2 धावा घेण्यामध्ये फलंदाज झालेत यशस्वी. या 2 धावांनी बिन्नर क्रशर संघाचा अर्धशतक फलकावर लागलेला आहे. 4 गाड्यांच्या मोबदल्यात. अजूनही 8 चेंडूंमध्ये 29 धावा विजयासाठी आवश्यक आहेत. बघूया 8 चेंडू कोणता संघ विजयाकडे वाटचाल करतोय. पुन्हा पुढे टाकलेला चेंडू. चेंडू उडवलाय लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये. तेथे कोणताही क्षेत्ररक्षक नाही. चेंडू गेलाय 4 धावांसाठी चौकार. पाहुणी मौका हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी, शाखा क्रमांक 1, उद्योग भवन सिन्नर व शाखा क्रमांक 2, सिन्नर बायपास हायवे यांचा सनसनीत चौकार. धावसंख्या पोहोचली ती 54 धावा. अजूनही 7 चेंडूंचा खेळ शिल्लक. 21.43च्या सरासरीने 25 धावा बनवायच्या आहेत बिन्नर क्रशर संघाला. शॉर्ट पिच चेंडू. चेंडू हवेत आहे. बघूया विनोदजी दंताळ चेंडू पर्यंत पोहोचू शकले नाहीत. पोहोचले असते तर अतिशय सुरेख असा झेल झाला असता. याच दरम्यान 2 धावा घेण्यामध्ये फलंदाज झालेत यशस्वी.
येथे षटक संपलंय. 5 षटकांची समाप्ती, 4 गडी बाद, 56 धावा. ही पहा ओहोर संपली. या ओहोरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलक. सुपर हिट स्पर्धा STPL मधील या सामन्याचे प्रायोजक आहे नगरसेवक माननीय पंकज अप्पा मोरे, यशवंत बिल्डर्स अँड डेव्हलपर्स. सहा चेंडूंमध्ये 23 धावांची गरज. फलंदाजीसाठी स्ट्राईक एंडला असणार आहे ते सन्माननीय शरदजी घुगे. 3 चेंडूवर 3 षटकार खेचले तर भूषणजी उगले यांच्याकडून असणार आहे 501 रुपयांचं पारितोषिक. गणेश शिरसाट सर यांच्याकडून जर शरद घुगे यांनी जर एक जरी षटकार मारला किंवा प्रति षटकारासाठी 500 रुपयांचं पारितोषिक असणार आहे शरदजी घुगे यांसाठी. शेवटचं षटक घेऊन येत आहेत इंजिनियर वैभव मुत्रक. पहिला चेंडू शपल होऊन फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये मारण्याचा प्रयत्न होता. येथे एसटी रक्षकाकडून एसटीची अपील असणार आहे. पंच गणेश जगताप यांचा रिव्ह्यू साठी इशारा आलेला आहे. आमचे लोकप्रिय यूट्यूब चॅनल tenniscricket.in या वाहिनीचे प्रथमेशजी परब आणि त्यांची टीम या संपूर्ण स्पर्धेचं रिव्ह्यू हा कॅन्सल करण्यात आलेला आहे. tenniscricket.in च्या माध्यमातून आपण सर्वजण जगभरात या स्पर्धेचं प्रक्षेपण केलं जात आहे आणि अनेक प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. 1 लाख व्ह्यूज आतापर्यंत या संपूर्ण स्पर्धेला मिळालेत. सुंदर टाकलेला चेंडू, ब्लॉक होल चेंडू बॅटची आतील कडा घेऊन गेला शॉर्ट फाईन लेग क्षेत्रामध्ये. तेथे 1 धाव घेण्यामध्ये फलंदाज यशस्वी झालेत. अजूनही 4 चेंडू 22 धावा. मोठे फटके खेळावे लागणार आहे. षटकार आणि चौकारांची आतषबाजी करावी लागणार आहे. तेव्हा हा सामना बिन्नर क्रशर संघ जिंकणार आहे. शॉर्टपिट टाकलेला चेंडू हवेत गेलाय. मिड विकेट, सीमा रेषेबाहेर. 6 धावांसाठी षटकार. शिवछत्रपतींचा छावा, मिळाल्या 6 धावा. हॉटेल विठू माऊली प्रोप्रायटर माननीय कैलास आव्हाड, शंकर आव्हाड व सतीश दिघोळे यांचा दणदणीत षटकार. बघा, सामना कधी बाजी मारे कधी पलटी गेली हे कोणीही सांगू शकत नाही. क्रिकेट हा अनिश्चिततेचा गेम आहे. कधी विकेट मिळेल, कधी षटकार जाईल, कधी चौकार जाईल, कधी चेंडू डॉट जाईल, कोणीही सांगू शकत नाही. चेंडू तटवलाय लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. तेथे काहीसं फंबल, परंतु 2 धावा घेण्यामध्ये दोनही फलंदाज यशस्वी झालेत. या 2 धावांच्या रूपाने धावसंख्या वाढली. 4 गडी बाद, 65 धावा. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक, धावा बनवायचे 14. लिगल डिलिव्हरी जर टाकल्यात, दोनही षटकार आलेत तरी एका धावेने मॉडेल इंजिनियर्स हा सामना जिंकू शकते. आणि हा अतिशय सुरेख चेंडू मिड विकेटकडे मारण्याचा, उंचावून मारण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न पोचला. बॅटची आतील कडा घेऊन चेंडू जोपर्यंत गोलंदाजाकडे येईल तोपर्यंत 2 धावा घेण्यामध्ये फलंदाज यशस्वी झालेत. या 2 धावेंनी संघाची धावसंख्या झाली ती 4 गडी बाद, 67 धावा. औपचारिकता बाकी. 1 चेंडू 12 धावा. चेंडू नो असणार आहे का? लीगल पंच सुनील शेळके यांचा रिव्ह्यू साठी इशारा आलेला आहे. चेंडू नो बॉल आहे की नाही हे चेक केलं जाईल. चेंडू बीमर आहे का हे चेक केलं जाईल. बघूया समीकरण. चेंडू लीगल असला तर हा सामना मॉडेल इंजिनियर्स संघ आपल्या खिशात टाकेल 11 धावांनी. इट्स अ लीगल डिलिव्हरी आणि येथे सामना संपलाय. सामना जिंकलाय तो मॉडेल इंजिनियर्स संघाने 11 धावांनी. आणि या सामन्याचे सामनावीर असणार आहे पुन्हा एकदा ज्यांनी या आपल्या संपूर्ण
स्पर्धेसाठी मॅन ऑफ द मॅच सौजन्य दिलेलं आहे ते सन्माननीय वैभवजी मुत्रक. 12 चेंडूंमध्ये 17 धावा, 2 चौकार आणि 2 षटकांमध्ये 14 धावा देत महत्वाचे 2 बळी टिपलेत. आजच्या सामन्याचे सामनावीर वैभवजी मुत्रक. तुमच्या अनमोल सौजन्याने एसटीपीएल 2024 झाली धन्य, जेव्हा लाभले तुमच्या वतीने मॅन ऑफ द मॅच सौजन्य. आपल्या स्पर्धेसाठी मॅन ऑफ द मॅच सौजन्य देणारे सिद्धिविनायक असोसिएट सिन्नर, प्रोप्रायटर इंजिनियर माननीय वैभव भाऊ मुत्रक.